तेवढं केलं? मी दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचा आमदार जरी आहे पण जबाबदारी जिल्ह्याची साहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि सुधीर भाऊ आमच्या सोबत आहे। सुधीर भाऊनी आमचे नेते आहेत। सुधीर भाऊनी मला फोन करून म्हटलं की आपल्याला परतवाड्याला पण यायचं आहे कारण रक्तदान शिबिर आहे आणि महत्वाचं असं की पहिला दर्यापूरचा महाआरतीचा कार्यक्रम होता तिथं आणि वृक्ष लागवड आणि फळ वाटपाचा अंजनगावमध्ये म्हणजे असं ग्रामीण रुग्णालयात आम्ही तिथे मोठे मोठे कार्यक्रम घेतले। त्यानंतर इथं आल्यानंतर आमचा रक्तदान शिबिर आमच्या पदाधिकारी लोकांनी घेतलेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा आमचे पक्षप्रमुख माननीय श्री आणि आमचे माजी मुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस आहे। पण मी या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला सांगतो की आज जे रक्तदान शिबिर आहे हे अगर आमचे मुख्यमंत्री म्हणजे आणखी आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले तर हा जो रक्तदानाचा शिबिर जे आज आम्ही घेतलेला आहे हे याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट करू आणि जे लोक आता सत्तेवर आहेत ते आता सत्तेवरचे लोक तुम्हाला पत्रकार लोकांना माहीतच आहे काय चालू आहे, कोणी काय करून राहिलं, कोण काय करून राहिलं हे सगळं माहिती आहे। आम्ही विरोधात जरी असलो तरी लोकांच्या संपर्कात आहोत, लोकांच्या भावना जाणून आहोत, शेतकऱ्यांच्या भावना जाणून आहोत आणि महत्वाचे म्हणजे जे आमचे मतदारसंघातले जे लोक आहेत जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे प्रश्न जे आम्हाला मांडायचे होते ते आम्ही आमच्या विधानसभेमध्ये मांडलेले आहेत। विधान भवनात आम्ही त्याच्यावर आणखी आम्हाला म्हणजे जे तिकडून आम्हाला त्यांचे जे त्याच्यावर जे उत्तर पाहिजे ते पण उत्तर त्यांच्या साजेचं आलेलं आहे। अगर आता त्या जे मागणी केलेली आहे आम्ही किंवा आम्हाला जो आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो कर्ज जे 2-2.5 लाखापर्यंत जे माफ केलं होतं ते कर्ज या लोकांनी माफ केल्याशिवाय आम्ही यांना सोडणारच नाही। यांना सोडणार तर नाही जाऊ आम्ही कारण आम्ही लागलेलो आहोत यांच्या मागे। आता 1 तारखेला आमची मीटिंग आहे। 1 तारखेला माननीय साहेबांनी आम्हाला मातोश्रीवर बोलावलेलं आहे। काय संदर्भात मीटिंग आहे त्यानंतर आम्हाला नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिकेच्या ज्या सूचना आम्हाला वरून मिळणार आहे त्या संदर्भात आम्ही बैठक आहे त्या बैठकीला आम्ही भाऊंना वगैरे आम्हाला बोलावलं आहे। आम्ही त्या बैठकीला जाऊन मग नंतर आमची व्यूहरचना काय आहे इथल्या परतवाडा जलपूर दर्यापूर अंजनगाव आमच्या जिल्ह्यातली व्यूहरचना आम्हाला जे करायची आम्ही करू। नाही आता तो पक्षाचा आदेश आहे। साहेबांनी जो आदेश दिला मनसे आमच्या सोबत आम्हाला आनंदच आहे कारण की 2 भाऊ जर एकत्र येऊन लढतायत एकत्र येऊन जर आमच्या सोबत राहत आहेत आणि जनतेसोबत राहत आहेत आम्हाला अभिमानच आहे आणि साहेबांनी जो आदेश दिला मनसे आणि शिवसेना एकसाथ सोबत राहून मनातून सांगू नाही शकले तेही दुःख आहे। आमदार असून त्याचा लोक त्याला आता येताना एक शेतकरी भेटला आणि त्याला म्हणून राहिला होता की आमदार साहेब हे कर्ज कधी माफ होईल तर आमदार साहेबांनी सांगितलं आमचा मंत्रीच म्हणे आता जुवा खेळत राहते तर काय कर्ज माफ करायच्या सरकारची नियत आहे। एक आमदार एक मंत्री मंत्रालयात जिथं अधिवेशन असते तिथं जुवा खेळते, दुसरा आमदार तो घरात नंगा फिरते, तिसरा आमदार जो आहे म्हणजे मंत्री लोक एकाच्या तर स्वतःचा बार आणि त्या डान्स बार मध्ये झाली रेट पडली तर तिच्यात बाया निघते। हे असं हे सरकार आहे, हे दळबद्री सरकार आहे। आमचे आमदार साहेब गजानन लवटे साहेब हे जरी तिथं भांडत असतील शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे त्याला वाटते आहे परंतु शेतकऱ्याला न्याय कसा भेटल? जुवारी मंत्री असले नंगे मंत्री असले तर न्याय भेटू शकत नाही। म्हणून आता गजानन रावले सरकार बदलावं लागते। हे सरकार बदलवल्याशिवाय शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार नाही, शेतकरी कर्जातून मुक्त होणार नाही आणि 7/12 जर कोरा करायचा असेल तर या विदर्भातल्या जर 450 आत्महत्या आतापर्यंत झाल्या या आत्महत्या थांबवायच्या असेल ते सरकार बदलवणं अत्यंत महत्वाचं आहे। त्याची आता ट्रायल जिल्हा परिषद पंचायत समिती दिसून जाईल। शेतकरी जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या शिवसेनेच्या ताब्यात येतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे ताब्यात येतील एवढं